darkness, I could feel her thinking about somebody else. Some old secret she keeps hidden high up on the shelf. It's all covered in dust, holding up some old books supposed to teach about heaven and hell. In the darkness, I could feel her thinking about somebody else. I hear country music playing in the background. Some old sweet melody about the life we lead, the love that we never found. I said I love you, honey, now, yeah. Just keep doing what comes natural in the heat of the night. And if we're lucky, that country music make everything alright. As the night wears on, I can feel her starting to get close. हॅलो, नमस्कार, जय भीम, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर पहा, मग येई मंजन करून राहिली ते बी कोळशानं. ते कधीच कोलगेटनं करत नाही, तिला पाहिजे कोळसा. चला मी दाखवतो तुम्हाला झूम करून. हे पहा, हे इथं कोळसा वाटला. हे पहा कोळसा, आणि कोळशानं मंजन करते. सागाचा कोळसा है ना, सागाचा आलपाल कोणता बी. तिले ना मंजन पहिलेपासून कोळशानंच, कधीच ते कोलगेट ब्रश बोटानं मस्त सवय झाली आहे. आणि इथे ना सय्यद बसलं होतं, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ना, इथं सय्यद बसलं होतं. तर ते आलं, उडून गेलं, पिऊन घेतलं म्हणते ते सय्यद. आता माहिती नाही कुठं बसलंय. तर आता अजून इथून एवढ्यात कुठेतरी, नाही तर कडीपत्त्याच्या झाडावर पण बसू शकते. इकडे पहा, हे झाड तोडलं सीताफळीचं, कारण खूप तिकडेच वागते ना. आणि इथं आंब्याचं झाड आहे, त्याच्यामुळे कधी हे सीताफळीचं झाड तोडून टाकलं. आंब्याचं झाड मग खुलं होईल. मग आंब्याचं झाड लय मोठं झालं, पहा बरं किती मोठं झालं. आणि इकडे हे जांभीचं झाड, आता मस्त हिरवं हिरवं झालं. एक पाणी पडला तर मस्त हिरवं हिरवं, अजून एक दोन पाणी पडलं म्हणजे खूप हिरवं हिरवं होईल. आणि ह्या वर्षी माहिती नाही पाणी कधी येते. तर बापा, पावसाळा सुरू होऊनही गेला तरी पाऊस आला नाही. ऊनच खूप तापत आहे. आणि मग पाऊस येईन ना, तर मग सुधरू नाही द्यायचं, नाही का कास्तकार लोकांनी. पेरणीच्या टायमात 2-3 पाऊस आला पाहिजे. 2-3 पाऊस जर आला तर मस्त पेरणी होऊन जाते. पहा किती मस्त करून स्टाईल. बिल्ली बिल्ली बिल्ली, म्याव 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 म्याव. खाऊ दे तिला पोळी, काय म्याव. तो आई ना इतने जन के बिना खाती नहीं हो, माँ कला तक हो गया, खाया, मस्त खाया. म्याव 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 म्याव. गे 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 गे. हो गया, बंद कर. येत नाही पैसे. चला, मी आता इकडे आली आहे गावाच्या बाहेर. इथे मला रायमुनीचा पाला पाहिजे. तर त्याचं कारण मी सांगन. हे पाला मी कायसाठी नेतो. हे पहा, ह्या रायमुनीचा पाला आहे ना, ह्या
इकडे पाला. तर ह्या पाला येते म्हणजे कामी कायसाठी येते हा पाला, जे चेहऱ्यावर चट्टे चुट्टे येते ना, तर हे चट्टे आणि मिटते म्हणून मी हा पाला नेऊन राहिली. देवांशूच्या चेहऱ्यावर इथे इथे डाग आले आहे, चट्टे उमटले. तर आता हा रस लावून देतो मी, याचा रस काढून. अरे इथंच तर खूप सारा पाला होता, इथे भी खूप सारा पाला आहे. त्याचा या रस मस्त लेपच लावून देतो आता त्याला. चला तर पहा, हे पहा असे चट्टे उमटलेले आहे. हे पहा, हे बा, हसू नको, हे बा असं करतो. हे बा, हे असे चट्टे, हे असे चट्टे उमटलेले आहे. आणि इकडून बी हाय उमटलेले असे हे चट्टे उमटले आहे. तर आता याला मी हे याचा पेस्ट बनवतो. धुवून पहिले चांगला धुतो आणि याचा पेस्ट बनवतो. आणि हा पेस्ट त्याच्या थोडंसं इथं लावून देतो. म्हणजे कसं आहे ना, आराम होते म्हणते. मी आता मागं लावला होता, पण तेव्हा मला माहित आहे की तेव्हा कमी झाले होते याचे. तर आता अजून लावून देतो. आता आलो आम्ही वावरात. तर आई हे भाजी खुडून राहिली, चवी माटीची भाजी. तुम्ही पाहिली का ही? चला मी दाखवतो तुम्हाला झूम करून. हे पहा, हे चवरी मातीची भाजी म्हणते. हे 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 वाली आणि हे 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 खूप छान भाजी लागते. हे पहा, खूप अशी भाजी आहे. आभाळ बी गरजून राहिलो, पाणी येईन वाटते. आला पाहिजे, गरमी लय होऊन राहिली. हा, हे बाई इकडे बी आहे भाजी. मस्त लागते ही भाजी, मला तर लय आवडते. तर तुम्ही बघितली आहे का ही भाजी? बघितली नसाल ते पाहून घ्या. अशी भाजी आहे. चवी मातीची भाजी म्हणते आले. बाजारामध्ये येतच असेल, मला काही माहित नाही, आमच्या वरुडात येत नाही. खूप मस्त लागते. आणि हे भाजी बनवा आणि याच्यासोबत मस्त भाकरी. वा, मग तर एकदमच मज्जा. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO. Babe, I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. We crank the AC to 79 and make a little island right here. And there ain't a palm tree in sight, but there's not a cloud in your blue eyes. If we need a drink, I'll be the bartender. I got a fifth of Patron and a blender. Baby, slipping on a swimsuit is overrated. We don't need a beach to get a half naked. Life's too short, let's not waste it. 'Cause paradise is wherever we make it. Paradise is wherever we make it. Till the sun's up Monday.
We'll tell our phones, do not disturb. I got my straw hat, babe. And you can finally pull the tags on your Tommy Bahama shirt. Blue crush up on the 85-inch sound machine when we wanna hear the ocean. I think everything we need is right here. And there ain't a palm tree in sight, but there's not a cloud in your blue eyes. If we need a drink, I'll be the bartender. I got a fifth of Patron and a blender, baby. Slipping on a swimsuit is overrated. We don't need a beach to get a half naked. Life's too short, let's not waste it. Cause paradise is wherever we make it. Paradise is wherever we make it. Oh, this view of you, it's got everything I need. Yeah, the rooms, they're cheap. And if we don't wanna, we don't ever, ever, ever have to leave. Yeah, there might not be a palm tree inside, but there's not a cloud in your blue eyes. If we need a drink, I'll be the bartender. I got a fifth of Patron and a blender, baby. Slipping on a swimsuit is overrated. We don't need a beach to get a half naked. Life's too short, let's not waste it. Cause paradise is wherever we make it. Paradise is wherever we make it. Paradise is wherever we make it. तर पहा मित्रांनो, हे असं काढलं, खूप निघाले. हे पहा, हे पहा, हे पहा, हे खूप मस्त लागते. इतकं चांगलं खोबऱ्यासारखं लागते. अरे वा, हा ना आई, हे तर पाय खोबरंच लागून राहिलं. हे बघा, शिंदी इथे झाडू बनते का त्या शिंदी पासून, तर त्याच्या झाडामध्ये अंदर बुडात राहते. हे एवढं मस्त लागून राहिलं. मी पहिल्यांदा खाऊन राहिली, कारण हे आजोबा आणत होते, म्हणजे माई खूप दिवसाची सांगत होती, आहे नाही. खोबऱ्यासारखं लागून राहिलं, आहे ना. असं आहे, शिंदीच्या झाडामध्ये बी खा जोगतं निघालं. पहिल्यांदा खाऊन राहिली. आईचे बाबा तर रोज आणत होते म्हणते, म्हणजे रोज हप्त्यातून एक वेळा, दोन वेळा, 2-3 वेळा आणत होते म्हणते. तर आई सांगत होती, म्हटलं चाल आज आपण पाहू, म्हटलं शिंदीच्या झाडामध्ये कसं लागतंय. खाल्लं नाही म्हटलं मी, तर खरंच मस्त लागून राहिलं, खोबऱ्यासारखं. हे बा, अजून ना खाऊन पाहिजे. हे झालं आयुर्वेदिक दवाई. शहरातल्या आईले खरंच खाल भेटून का असं. चला शिंदीचं झाड दाखवू का तुम्हाला कसं होतं. बडा दिखा मम्मी. हे जे हे शिंदीचं झाड आहे ना हे, आणि त्याच्यात बी आहे अंदर असं गाभाचा गाभा अंदर राहते. आणि ह्या झाडात सुद्धा आहे. ह्या इतक्यामध्ये असं बुडामध्ये असं मस्त अंदर असं खोबऱ्यासारखं लागणार, मस्त लागते. पहिल्यांदा खाऊन राहिली, खरंच पहिल्यांदा खाऊन राहिली मी. पण मेहनत खूप लागते बा याले. हे बा, एवढं मोठं तोडलं हे. हे बा, अजून अंदर आहेत. आम्हाला काढता नाही आलं बरोबर, पण तरी काढलं. हे बा, हे इथं आहे. हे बा, अंदर आहे अजून. हे चांगलं लागते ना त्यांचं. कुतूर कुतूर लागते का ना खोबऱ्यासारखं बनव. असं आहे,
खेड्यामध्ये राहण्यात किती किती फायदा आहे. फळ खूप सारं खायला भेटतं. आयुर्वेदिक सगळं खायला भेटते. आता हे कोणी कधी खाल्लं असून का नाही, कधी कोण नसून खाल्लं. म्हणजे जे पुराणे लोक होते त्यांनी तर खाल्लेच आहे, पण जे शहरातले आहे त्यांनी तर कधीच नसून खाल्लं. तुम्हाला हे खायचं आहे काय, ये जा मग माझ्या गावाला, मग तुम्हाला मी खरोखर चारण असं. आणि बरं फायदेशीर आहे, असं खाल्लं पाहिजे. हे झालं पौष्टिक. याच्यामध्ये किती जीवनसत्व आहे. जे नारळाचं पाणी पितो ना तसं याच्यामध्ये सुद्धा पाणी राहते म्हणते, पण हे माहित नाही, आता पाहिलं नाही मी. आता हे तर बघितलं, हो एवढ्यातच राहते. हे तर खूप मस्त लागून राहिलं. तुम्हालाही असं वाटत असून किती खाऊ ना किती नाही, तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असून ते पा खोबऱ्यासारखं आहे. असं वाटतं जे ओलं नारळ राहते ना तसंच लागून राहिलं. ते कोण फेकलो आता नाही खात तर घरी खाजो. मग मेहनत तर खाऊ का पोट भरून गेलो. चला आता तहान बी लागली. हे खाल्लं मस्त, तोंड आलं, चांगलं लागलं. आता पाणी पितो. तुम्ही खाल्लंय का असं कधी? कोणी कोणी हे पाहिलंय मला कॉमेंटमध्ये सांगा. शिंदीच्या झाडातला बोंदा, गाभा असं म्हणते त्याला. आता तुमच्या भाषेत तुम्ही काय म्हणता, तुम्ही पाहिलं नाही पाहिलं मला माहीत नाही, तर प्लीज मला सर्वांनी कॉमेंट्समध्ये सांगा की हे कोण बघितलं. मला सुद्धा माहीत नव्हतं. आई सांगत होती, म्हटलं चला आपण बी करून पाहू, म्हटलं काढून पाहू म्हटलं. पण आम्हाला बरोबर काढता आलं नाही, पण तरी काढलं. चला आता विहिरीवरून मस्त थंड थंड पाणी काढतो, पाणी पितो, घराकडे जातो. तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा.